पुढच्या प्रश्नाकडे वळूया की प्लेटलेट म्हणजे काय हे तर आम्हाला समजलं. पण नक्की बाहेरून डोनर कडून घेऊन पेशंटला द्यायची जी गरज आहे ती कधी लागते? म्हणजे कोणते केसेस आहेत जेव्हा आपल्याला बाहेरून प्लेटलेट द्यायची गरज पडते, ह्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का? येस येस. आता बघा की आपल्याला साधारण ज्या वेळेला आपल्याकडे डेंग्यू हा आजार आला ना, मे बी काही वर्षापूर्वी आपल्याला जास्त प्रमाणात म्हणजे डेंग्यू आपल्याकडे दिसायला लागला, तर त्यावेळेला आपल्याला बऱ्यापैकी प्लेटलेट बद्दल लोकांना कळायला लागलं. कारण डेंग्यू आल्यानंतर आपलं पहिलं काय व्हायचं तर प्लेटलेट वरती परिणाम व्हायचा, प्लेटलेट कमी व्हायच्या आणि मग डॉक्टर सांगायचे प्लेटलेट कमी झाले, रॅपिड करावं लागेल किंवा द्यावं लागतील वगैरे. तर त्यावेळेला बऱ्याचपैकी लोकांना आपल्याला प्लेटलेट बद्दल निदान माहिती तरी झाली. आता प्लेटलेट कसं असतं की आपल्या शरीरामध्ये ज्या प्लेटलेट्स आहेत ना त्याचा काउंट हा म्हणजे रेंज जी आहे ती साधारण 1.5 लाखापर्यंत, 1.5 लाख ते 4.5 लाख एवढी ही असायला पाहिजे. म्हणजे 1.5 लाखापेक्षा खालती प्लेटलेट्स येऊन आपल्या शरीरामध्ये चालत नाहीत. आता कित्येक वेळेला ज्या वेळेला आपले कॅन्सर सारखे आजार असतात, थॅलेसेमिया आपण म्हणूया. आता तर कॅन्सरचं प्रमाण तुम्हाला माहिती आहे की दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. म्हणजे ते पूर्वी होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हल्ली आता कॅन्सर पेशंट वाढलेले आहेत. त्यांना बऱ्याच वेळेला बोन मॅरोची ट्रीटमेंट दिली जाते. ही आपण आपल्याला बोन मॅरो केमोची ट्रीटमेंट दिली जाते. तर तेही आपल्याला माहिती आहे. तर केमोची जेव्हा ट्रीटमेंट दिली जाते अशा पेशंटना, तर त्यावेळेला प्लेटलेटचं प्रमाण बऱ्याच वेळेला खाली जातं, कमी होतं. किंवा डेंग्यू हा लोकांना माहितीच आहे, डेंग्यू मध्ये सुद्धा प्लेटलेटचं कमी होतं. बर्न पेशंट म्हणजे भाजलेले पेशंट जे असतात त्यांच्या केसमध्ये सुद्धा प्लेटलेटचं प्रमाण हे बऱ्यापैकी म्हणजे प्रमाणात खाली जाऊ शकतं. त्याच्याशिवाय काही लहान मुलांच्या सर्जरीच्या वेळेला प्लेटलेटचं प्रमाण हे कमी होतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या केसेस आहेत ज्यामध्ये प्लेटलेटचं प्रमाण हे आपल्याला जे काय 1.5 लाखाची जी काय आपली लेवल आहे त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी खालती जातं आणि त्यावेळेला ते आपल्याला प्लेटलेट्स या बाहेरनं द्यायला लागतात. पण बाहेरनं द्यायच्या कधी किंवा किती झाल्यावरती हे प्रत्येक वेळेला डॉक्टर हे त्या वेळची परिस्थिती पेशंटची काय असेल त्यावरनं तो कॉल घेत असतात. म्हणजे त्याला असं काही थंबरूल असंच काही नाहीये. म्हणजे कित्येक वेळेला असं होतं की प्लेटलेट्स या 20,000 किंवा 10,000 याच्या खालती आल्या कीच बाहेरनं प्लेटलेट्स देण्याकरता डॉक्टर सजेस्ट करतात, तोपर्यंत करतही नाही. ते म्हणजे टोटली डिपेंड्स ऑन की किती आपल्या पेशंटला ते सहन होत आहे किंवा त्या पेशंटला चालू शकणार आहे याच्यावरती तो प्रत्येक डॉक्टर